ल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हासंदर्भात निवेदन जारी करण्यात आलंय। निवेदनामध्ये आता घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। आधीच्या निवेदनात घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख नव्हता। त्याबाबत शरद पवारांच्या पक्षानं कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि आता घड्याळ न्यायप्रविष्ट असल्याचा जाहिरातीत उल्लेख करण्यात आलाय। निवडणूक कशासाठी आपण निवडणूक जेव्हा लढतो कुणी निवडणूक त्याला निशाणीची आवश्यकता आहे आणि आता आम्हाला खात्री आहे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जिंकू, परंतु तोपर्यंत जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेत की या गोष्टी पाळा आणि जाहीर करा की न्यायप्रविष्ट आहे, तर ठीक आहे ना। निवडणुकीमध्ये तर हे चिन्ह वापरायला आपल्याला मिळणार आहे आणि ती गोष्ट महत्त्वाची आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, राष्ट्रवादी कोणाची हा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना त्याचं निवडणूक चिन्ह असलेलं घड्याळ या संदर्भात सुद्धा जाहिरातीत न्यायप्रविष्ट हा शब्द नमूद करणं गरजेचं होतं आणि त्याच्यावरती शरद पवार गटाने आक्षेप घेतल्यानंतर हा शब्द आलाय का? बरोबर आहे। शरद पवार गटाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली, म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली। जितेंद्र आव्हाड देखील त्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान उपस्थित होते। या दरम्यान सुप्रीम कोर्टाने जेव्हा त्यांची कान उघडणी केली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घड्याळ हे चिन्हासंदर्भात निवेदन जारी करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आता स्पष्ट करण्यात आलं आहे की घड्याळ चिन्ह हे न्यायप्रविष्ट आहे अशा प्रकारचा उल्लेख या जाहिराती, प्रसिद्धी पत्रकात आणि ज्याही व्हिडिओद्वारे होणाऱ्या किंवा सोशल मीडियावर होणाऱ्या जाहिराती आहे त्यामध्ये स्पष्ट लिहावं लागणार आहे। आणि त्या संदर्भात जर बघितलं तर आज जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली। त्या याचिकेच्या आदेशानंतर या प्रकारचा उल्लेख खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी। आता